चा पोवाडा घेऊन येत आहेत इयत्ता 5वीची विद्यार्थिनी वेदिका वायदंडे। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे धर्मवीर संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडविलं, वाढविलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून मी कुमारी वेदिका दत्तात्रय वायदंडे माझ्या पोवाड्याचा विषय प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा असून मी माझ्या पोवाड्याला सुरुवात करते। महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल भल न फुटला घाम, याला कोण घालिले सन, दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडाव उचलला। नाव त्याचं अफजल खान। नाव त्याचं अफजल खान, जिथं जागत जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याचं घोडदळ पैदळ, फौज फाटलई बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ। वाटेत भेटील त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली। गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोघल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुनणार, चिंतेत पंत सरदार। तेव्हा जिजाऊ म्हणतायत कशा, रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, पण भ्याडपणाने पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा भागिनीच तो छावा, अशा भागिनीच तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गरीबी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा, खानानं हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण। शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पनायुक्तीची जी करील काही कल्पनायुक्तीची जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असं शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियानाला। आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला,
सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला, जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आपल्या राजाला पाहून, छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, हा 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 हा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी, जिरहा जिरार जी 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 जिरहा जिरार जी 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 जी. पण आपला राजा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता ना. राज थोर बात तिची न्यारी, राज थोर बात तिची न्यारी, चाल चित्ताची सावध भारी, जिरहा जिरार जी 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 जिरहा जिरार जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदा अभिमान मानला, खानदा अभिमान मानला, कट्यारीचा वारतन केला, कट्यारीचा वारतन केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान एरबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. टर फाडलं पोटाला, टर फाडलं पोटाला. त्यानं केला खानचा पुतळा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले, पावन केला कृष्णाचा घाट, पावन केला कृष्णाचा घाट. लावणी गुलामीची ही वाट, लावणी गुलामीची ही वाट. मराठी शाहीचा मांडला थाट हो जी जी, मराठी शाहीचा मांडला थाट हो जी 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 जी. स्वतःची करंगळी कापून पिंडीवर रक्ताचा अभिषेक करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन मी माझ्या पोवाड्याचा शेवट करते. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, आश्वापती, जळपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान